नमस्कार. आपण ऐकतोय गुरुवर्य स्वामी सवितानंदजी लिखित प्रश्न आमचा उत्तर तुमचं, पुस्तक क्रमांक 3. या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे प्रकाश पर्व प्रकाशन, गुजरात. आजचा लेख चालला आहे आपला 3. तुम्ही साधक आहात की कठोर आहात? वाचक मित्रांनो, आम्हाला आठवत नाही की पूर्वीच्या कोणत्या लेखात हा परिच्छेद येऊन गेला आहे की नाही. हां, प्रवचनात आम्ही नेहमीच सांगतो, आमचा अत्यंत आवडता विषय आहे तो पाण्यामध्ये दगड ओला होतो पण पाण्याशी एकरूप होत नाही. तांदूळ शिजून भात होतो पण एकरूप होत नाही. तेल पाण्यावर तरंगतं पण ते एकरूप होत नाही. पाण्याशी फक्त पाणीच एकरूप होतं. त्या करुणासागर ईश्वराशी तुम्हाला एकरूप व्हायचं असेल तर तुमचं हृदय करुणेने ओथंबून निघालं पाहिजे. त्या प्रेमसागर परमात्म्याशी एकरूप व्हायचं असेल तर हृदयात प्रेम दाटून ओसंडून निघालं पाहिजे. आता या संदर्भात विचार करा. जर तुम्ही कठोर असाल तर ईश्वराशी एकरूप होण्याची गोष्टच सोडा. साधक म्हणून घ्यायला तरी लायक आहात का याचा विचार करा. म्हणून आधी विचारलं, तुम्ही साधक आहात का? आणि लागलीच विचारलं, तुम्ही कठोर आहात का? आम्ही संन्यासी आहोत तरी काही क्षणासाठी का होईना आम्हाला उद्विग्न करणाऱ्या 2 घटना आम्ही पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत, ऐकल्या आहेत. त्या आधी सांगतो. आमच्या ओळखीचे एक सज्जन, खरंच सांगतो, माणूस खरोखर सज्जन होता. आम्ही जातीभेद मानत नाही, पण इथे सांगणं आवश्यक आहे म्हणून सांगतो. हे सज्जन जातीने ब्राह्मण, नियमित पूजा पाठ करणारे, मंदिरात देवदर्शनाला जाणारे, साधू संतांचा आदर करणारे, सेवा करणारे. आणि त्या सज्जनांच्या मुलीने पळून जाऊन एका मराठा मुलाशी प्रेमविवाह केला. झालं, त्याचं डोकं तापलं. मुले मुली असा पळून जाण्याचा विचार का करतात आम्हाला पण कळत नाही. ज्या जन्मदात्या आईवडिलांनी जन्म दिला, लहानपणापासून संगोपन केलं, मोठं केलं, तोंडचा घास काढून मुलांना भरवलं, शिकवलं, तुमच्या आजारपणात जागरण केलं, त्या प्रेमाला क्षणभराच्या मोहाने, प्रेमाच्या नावाखाली विजातीय आकर्षणाने लाथ मारून पायदळी तुडवून घर सोडून पळून जातात. काय म्हणावं या कृतघ्नपणाला? आईवडिलांच्या वेदना, त्यांची तडफड, त्यांची विव्हळता कळत कशी नाही हो? कळेल स्वतः आईवडील झाल्यावर, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. आईवडिलांची मंजुरी नसेल तर घरात राहूनच आपला दृढनिश्चय सांगा. लग्न करणार नाही, कुवारी राहीन आणि जायचंच असेल तर सांगून जा. आईवडिलांना अंधारामध्ये ठेवून पळून जाणं म्हणजे काय हो? जाऊ द्या, हा खूप मोठा वादविवादाचा आणि चर्चेचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयातील समाजशास्त्र, मानसशास्त्र, चिंतक, विचारवंत, डॉक्टर इत्यादी चर्चेचा विषय आहे. आणि चर्चेतून निष्पन्न तरी काय होणार आहे? तर या सज्जन गृहस्थांच्या हृदयात खूप मोठा आघात झाला. काही काळानंतर मुलीने भेटायला येण्याची इच्छा केली. वडिलांनी नकार दिला. तुझं तोंड दाखवायचं नाही, मी तुला मेलो, तू मला मेली. पराकोटीचा संताप. मुलीला वाटलं अजून काही काळ जाऊ द्यावा, होतील शांत, मग भेटतील. वर्षानुवर्ष गेली पण त्या गृहस्थाच्या निर्णयात फरक पडलाच नाही. वयोमानानुसार आणि झालेल्या एका विचित्र रोगाने ते आजारी पडले. औषधोपचाराचा उपयोग होईना. तब्येत दिवसेंदिवस ढासळत गेली. वैद्यांनी तर आता हातही वर केले आणि सगळ्यांनाच कळून चुकलं की थोड्या दिवसांचा पाहुणा. कधी शेवटची घटका येईल तेही सांगता येईना. मुलीला हे रोजच्या रोज कळत होतं. तिने पुन्हा कळवळून निरोप पाठवला, मला एकदा तरी भेटायला येऊ द्या. पण या गृहस्थांचा निर्णय ठाम. मी चांगला आहे, मला काहीही झालेलं नाही आहे, भेटायला याची गरज नाही, तुझं तोंड दाखवायचं नाही. आणि शेवटची वेळ आली. हृदयावर मोठा भार घेऊन गेला बिचारा. त्याच्या हट्टापायी स्वतःचं मरण बिघडवलं आणि मुलीचं जीवनही. आम्ही त्या परिवाराला भेटलो त्यावेळी मुलगी धाय मोकळून रडली, आक्रंदन केलं, स्वामीजी, मी काय एवढा भयंकर मोठा अपराध केला होता की वडिलांनी शेवटपर्यंत माफ केलं नाही, मरेपर्यंत तोंड देखील पाहिलं नाही आणि पाहूही दिलं नाही. आयुष्यभरी टोचणी मला राहिली आहे. उरलेल्या आयुष्यात ही खंत, ही सल टोचत राहील, बोचतही राहील. दुसरी ही एक घटना सांगतो, मग आपल्या प्रश्नाच्या संदर्भात आपण चर्चा करू. असाच
आमच्या ओळखीचा सुशिक्षित 50शीचा गृहस्थ. आधी कशावरून तरी त्याचं त्याच्या मोठ्या बहिणीशी बी नसलं. लहानपणी बरोबरीने लपंडाव खेळलेले, परंतु जीवन पण असाच लपंडावाचा खेळ आहे हे लक्षात घ्यायला विसरला. एका ताटात जेवले, आता तोंड फिरवलं. बहिणीचं तोंड पाहणारच नाही हा कठोर निर्णय. आम्हाला आतलं काहीच माहीत नव्हतं. तशी गोष्ट फार महत्त्वाची नव्हती. पैशावरून काहीतरी बिनसलं होतं हे नंतर आम्हाला कळलं. प्रेमापेक्षा पैसा महत्त्वाचा ठरला. पैशापुढे प्रेमाचं अवमूल्यन झालं. आम्ही पुण्याला त्यांच्या बहिणीकडेच उतरलो होतो. ही गोष्ट त्या व्यक्तीला माहिती नव्हती. त्यांचा फोन आला. पत्नी गंभीर आजारी असल्याचं सांगितलं. गावाकडून इथे पुण्याला चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचंही सांगितलं. अधूनमधून फोनवर बोलणं होत होतं. तसा फोन केला आणि त्यांना माहितीच नव्हतं की आम्ही पुण्यात आहोत, आणि ते पण त्यांच्या बहिणीकडे. आम्हालाही माहिती नव्हतं की भाऊ बहिणींचं एवढं बिनसलं आहे. आमचा फोनवरचा संवाद ऐकून साहजिकच त्यांनी विचारलं, फोन कोणाचा होता? तुमच्या भावाचा. काय? कोण सिरियस आहे तिथे? तुमची वहिनी. त्या बाईंचे डोळे पाणावले. म्हणाली, माझं माझ्या वहिनीशी चांगलं जमत होतं. नणंद भावजाईसारखं आम्ही कधी वागलोच नाही. आम्ही जीवाभावाच्या मैत्रिणींसारखे राहिलो. मलाही भेटायचं आहे वहिनीला. तिचे पती म्हणाले, बघ हं, नीट विचार कर. माझी काही हरकत नाही, मी पण येतो. आपण आपली गाडी घेऊनच जाऊ. पण तुझा भाऊ? त्याला कसं वागायचं तसं वागू देत, पण मी जाणार. आम्ही तिघी निघालो. दवाखान्याच्या स्पेशल रूमच्या बाहेर त्या दोघांना थांबवलं. आम्ही एकटेच आत गेलो, पण सांगितलं नाही की ते बरोबर आहेत. आम्हाला पाहून तो कॅन्सरचा रुग्ण, त्या बाईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडला. त्यांना कल्पनाच नव्हती की आम्ही येऊ. कदाचित त्यांनी हे मनोमन स्वीकारलं, आपली जाण्याची वेळ आता येत आहे. जीवनाच्या या शेवटच्या काळात स्वामीजींचं दर्शन झालं. तसं आम्ही कोणी काही अधिकारी पुरुष नाही आहे. लोकांचा तसा गैरसमज आहे. आम्ही आमच्या हाताने त्या बाईंना 2 घास भरवले. कल्पनातीत आनंद झाला त्या बाईंना. आणि त्याच वेळी बाहेर थांबलेल्या जोडीने दार उघडून आत प्रवेश केला. त्या आजारी स्थितीतही त्या स्त्रींचे डोळे आनंदाने लकाकले हे आम्ही स्वतः पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची खुशी, आनंद पाहून आम्हाला वाटलं, त्या बाईला थोडंही बरं असतं ना तर खाली उतरून तिला मिठीच मारली असती. तेवढ्यात त्या बाईंचं लक्ष नवऱ्याच्या चेहऱ्याकडे गेलं. त्याच्या चेहऱ्यावरचे कठोर भाव पाहून बाईंनी खाली मान घातली. बहिणीने भावाकडे लक्ष न देता पाणावलेल्या डोळ्यांनीच वहिनींशी मुकसंभाषण केलं आणि आम्ही परतलो. आमचं हृदय जड झालं होतं तिथल्या करुण कठोर प्रसंगानेच. त्यानंतर 15 दिवसांनी त्या गृहस्थाचा फोन आला की त्यांची पत्नी निवर्तली. आम्ही त्यांना भेटलो त्याच वेळी अंदाज आला होता की ह्या 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस काढणार नाहीत. पण आम्हाला धक्का बसला 2 दिवसांनी. त्यांच्या एका नातेवाईकाने फोन केला तेव्हा बाईंचं शरीर सुटण्याच्या 48 तास आधी त्यांच्या अत्यंत जवळच्या डॉक्टर नातेवाईकांनी तसं स्पष्ट सांगितलं होतं की कोणाला कळवायचं असेल, बोलवायचं असेल तर बोलावून घ्या. या 48 तास काढतील असं वाटत नाही. त्यांनी त्यांच्या कोणत्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला बोलवलं माहीत नाही. पण त्या बाईंचं शरीर सुटण्याच्या आधी त्यांच्या भावानेच विचारलं, दादा, गावातल्या गावात ताईंना बोलावून घेऊ? कशाला? दादा भडकला. अरे, वहिनींची भेटायची इच्छा असेल तर विचार तर. खरी त्यांची शेवटची वेळ आहे. त्या दोघींची चांगली मैत्री पण होती. वहिनींना विचार, त्यांची इच्छा असेल तर ताईला बोलावून घेऊ. दादाची दादागिरी उफाळून आली. चेहरा कठोर झाला आणि म्हणाला, तिला काय विचारायचं आहे? तिची इच्छा वेगळी असली तरी माझी इच्छा नाही आहे. काय म्हणावं या कठोरपणाला हो? पूर्वीच्या काळात राजा देहांत दंड द्यायचा. त्यावेळी त्या जघन्य म्हणजे अत्यंत घोर अपराध केलेल्या अपराध्याला पण विचारलं जायचं, तुझी शेवटची इच्छा काय आहे? इथे तर एक पती आपल्या अहंकारापोटी आपल्या धर्मपत्नीला, जिने इतकी वर्ष त्याच्याबरोबर संसार केला, तिला विचारायला देखील तयार नाही की तुझी काय इच्छा आहे का? आमच्या डोळ्यांसमोर त्या दिवशीचा तिचा हसरा आनंदी चेहरा, आनंदाने लकाकलेले डोळे चमकून का गेले? त्यावर निश्चितपणे सांगू शकतो की तिची भेटायची इच्छा असणार. नवऱ्याचा अहंकार, कठोरपणा, तोरा यामुळे त्या बाईंची इच्छा मनातल्या मनात राहिली.
या दोन्ही घटनांमध्ये मरणाऱ्याचं मरण बिघडलं आणि दुसऱ्याचं जीवन बिघडलं. भगवान कृष्णांनी गीतेच्या 8व्या अध्यायात म्हटलेलंच आहे, हे कुंतीपुत्रा, ज्या ज्या वस्तूचं स्मरण करीत मनुष्य अंतकाळी देहाचा त्याग करतो, त्या त्या वस्तूप्रत तो सर्वदा तिच्या ठिकाणी चित्त एकाग्र झालेला असल्यामुळेच जातो. माऊली ही ज्ञानेश्वरीत म्हणतात, तेवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची ये मरे, फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवी, तो तेची गतीने पावे. ज्याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंतःकरणात राहते, तीच मरणाच्या वेळी वारंवार मनात येते आणि मरणसमयी ज्यास जी वस्तू आठवते त्याच गतीला तो जातो. या गृहस्थाने गीता वाचली आहे. तो कोणाला गुरुही मानतो, साधना पण करतो. त्या मुलीचा बाप जो मेला तोही गीता वाचायचा, आपल्या परीनं काही ना काही पूजा पाठही करायचा, जप ध्यान करायचा. असे हे दोघे तथाकथित सोकॉल्ड साधक काय मिळवणार? व्यवहाराच्या दृष्टीने त्यांचं हे वागणं बरोबर की चूक हे ठरवण्याचा अधिकार आमचा नाही आहे. आम्ही संन्यासी, व्यावहारिक ज्ञान आम्हाला नाही, म्हणून या विवादात आम्ही पडणार नाही. पण अध्यात्माच्या दृष्टीने साधकासाठी हे वागणं चुकीचं, अयोग्य असंच आहे हे निश्चितपणे सांगतो. त्यांनी स्वतःचं जास्त नुकसान झालं आहे. तरीही एक गोष्ट आवर्जून इथे सांगतो. जॉर्ज हर्बर्ट नावाच्या चिंतकाने म्हटलं आहे, ही हू कॅनॉट फॉरगिव्ह अदर डिस्ट्रॉय द ब्रिज ओव्हर विच ही हिमसेल्फ मस्ट पास. तुम्ही दुसऱ्यांना क्षमा केली नाही तर दुसरे तुम्हाला क्षमा करणार नाहीत. एखाद्याच्या चुकीला क्षमा न करण्याचा अर्थ तुम्ही तो पूल स्वतःहून तोडत आहात, ज्यावरून एक दिवस तुम्हाला पण जायचं आहे, पसार व्हायचं आहे. अशा पूर्व अनुभवाने स्वभावात कठोरता येऊ शकते, परंतु जर आपल्याला आत्ता साधनेच्या रस्त्याने पुढे जायचं असेल, ईश्वर प्राप्तीच्या दिशेने जायचं असेल, तर ह्या स्वभावात हळूहळू बदल करायलाच हवा. संत पुरुषांचा सहवास यासाठी खूप उपयोगी ठरतो. सद्ग्रंथांचं वाचन मदतरूप होतं. सज्जनांचा सहवास हळूहळू बदल घडवतच जातो. संत चरित्रात असे अनेक दाखले मिळतील की कठोराहून कठोर माणूस, पाषाण हृदयी माणूस संत सहवासात लोण्याहूनही मऊ होतो. अहंकाराविषयी पण आपला भ्रम दूर केलाच पाहिजे. उघडं जग बघा. मोठ्या लोकांची, संतांचीच नाही तरी इतर क्षेत्रातील मोठ्या लोकांची चरित्र वाचा. मग लक्षात येईल की आपण किती साधारण आहोत. अहो, कसला अहंकार करतोय आपण. आपल्या मनाविरुद्ध घडलं, अपेक्षाच का केली मुळात. अपेक्षाभंगाने दुःख होतं, स्वाभाविक आहे. निरपेक्ष होण्याचा प्रयत्न का करू नये. चुकतं कुठं? ह्या आमच्या पुस्तकात पोस्टमनचं उदाहरण दिलेलं आहे, ते वाचा. समोरची व्यक्ती फक्त पोस्टमनचं काम करते, तुमच्या प्रारब्धातलं सुखदुःख तुम्हाला पोचवण्यासाठी. एका चिंतकाने लोक उपहासाने जेव्हा कोणासाठी गरीब गाय हा शब्द वापरता या संदर्भात म्हटलं आहे, कल्पना करा, जगात फक्त गायीच आहेत, दुसरा पशुपक्षी मनुष्य काही नाही, फक्त गायी, तरी त्या चारा खाऊन सुखाने जगतील. या उलट जगात फक्त वाघच वाघ असतील, दुसरा पशुपक्षी माणूस काहीच नसेल तर ते एकमेकांची शिकार करायला लागतील. काही काळानंतर कोणी वाघच उरणार नाही. कठोरतेच्या बाबतीत असंच म्हणता येणार नाही का? गृहस्थ लोक किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी कठोर होऊन स्वतःचं आणि परिवाराचं नुकसान करतात. याची सत्य घटना पुढच्या लेखात आपण ऐकणार आहोत. मित्रांनो, कठोरतेला तिलांजली देण्याचा प्रयत्न करा. आजचा लेख आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.